नमस्कार. आजच्या क्राईम कथेमध्ये तुमचं स्वागत आहे. सिद्धार्थ, स्वप्नील आणि भारत हे 3 मित्र होते. तिघेही गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी होते. तिघ एकमेकांना चांगल्या प्रकारे परिचित होते. तिघांमध्ये शिक्षणाचा अभाव होता आणि तिघांना दारू प्यायची सवय लागली होती. दारूच्या नशेत ते तिघ एकमेकांना शिवीगाळ करत होते, मारहाण करत असत. ते तिघे बेरोजगार होते आणि सुरत येथे नोकरी मिळवण्यासाठी सोबतच गेले होते. त्या ठिकाणी मग तिघांची वैद्यकीय चाचणी झाली. त्या चाचणीत तिघे पण फेल झाले. मग आता तिघावर आपापल्या गावी जाण्याची वेळ आली. तिघांकडे परतीच्या प्रवासासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे ठेकेदार कंपनीने तिघांना परतीचा प्रवास व इतर खर्चासाठी फक्त 1200 रुपये दिले. मग आता 1200 रुपयात तिघे आपापल्या गावी जाण्यासाठी लक्झरीत बसले. 2 शीटवर दाटीनं बसून प्रवास करू लागले. दिनांक 5 जुलै रात्रीच्या अंधारात प्रवासादरम्यान 1200 रुपयाच्या वाटणीवरून तिघांमध्ये वाद सुरू झाला. बघता बघता हा वाद पराकोटीला गेला. सिद्धार्थ हा त्याचे साथीदार स्वप्नील परिहार आणि भरत या दोघांना शिवीगाळ करू लागला. स्वप्नील आणि भरत हे दोघं पण त्याला अवाच्य भाषेत बोलत होते. ते प्रवास करत असलेली बस जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर परिसरातून जाणाऱ्या महामार्गावरून धावत होती. मग त्यावेळी त्यांचा वाद शिगेला पोहोचला होता. मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रोदय पेट्रोल पंपाजवळ संतापाच्या भरात स्वप्नील आणि भरत या दोघांनी सिद्धार्थ याला धावत्या बसच्या खिडकीतून बाहेर फेकून दिलं. रात्रीची वेळ होती. सर्व प्रवासी झोपेच्या अधीन गेले होते. या बसचा चालक कॅबिनचा दरवाजा आणि खिडक्या प्लायवूडच्या स्लायडिंग स्वरूपात होत्या. त्यामुळे चालक आणि वाहकालाही आपल्या बसमधून कुणी बाहेर फेकला गेल्याचा आवाज आला नाही. यावेळी मागच्या बाजूने कोणतेही वाहन येत नव्हते. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनाच्या लाईटचा प्रकाश घटनेच्या वेळी पडला नाही. एकंदरीत अंधाराच्या साम्राज्यात सिद्धार्थ बाहेर फेकला गेला. डोक्यावर आपटला गेल्याने त्याचा काही क्षणातच मृत्यू झाला. दरम्यान पहाटेच्या अंधारात पितांबर अरुण गुरव या जागरूक नागरिकास सिद्धार्थ बनसोड या तरुणाचा मृतदेह महामार्गावर आढळून आला. सिद्धार्थ बनसोड हा पितांबर गुरव यांच्यासाठी अनोळखी होता. त्यांनी या घटनेची माहिती हरताळा येथील पोलीस पाटील स्नेहल प्रदीप काळे यांना फोनद्वारे कळवली. त्यामुळे स्नेहल काळे यांनी आपल्या पतीसह घटनास्थळी जाऊन खात्री केली. घटनास्थळावर मयत अवस्थेत पडलेल्या तसेच लोकांच्या दृष्टीने अनोळखी इसमाच्या डोक्याला जब्बर मार लागलेला होता. दरम्यानच्या कालावधीत एका ट्रक चालकाने मलकापूर हद्दीतील दसरखेडा MIDC पोलिसांना माहिती दिली की कुणीतरी अज्ञात व्यक्ती कोणत्या तरी लक्झरी बसमधून महामार्गावर पडला असून तो मयत झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल प्रशांत बोरकर, पोलीस नाईक संदीप वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल, मुकेश महाजन, ईश्वर पाटील, गौरव पाटील आदींनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई व तपासाला सुरुवात केली. मयत सिद्धार्थ हा घटनास्थळावर जमलेल्या नागरिकासह पोलिसांसाठी अनोळखी होता. त्याला कुणीच ओळखत नव्हतं. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणी कामी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे रवाना करण्यात आला. मग आता या घटनेप्रकरणी पोलीस पाटील स्नेहल काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर करण्यात आला. दरम्यान मयत हा त्याने परिधान केलेल्या कपड्यावरून भिकारी वाटत नव्हता. त्याच्या खिशात कोणतंच ओळखपत्र नव्हतं. त्याच्या एकंदरीत पेहरावावरून आणि केवळ डोक्याला झालेल्या जखमांवरून हा अपघाताचा नव्हे तर घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना येत होता. त्यांनी त्या दृष्टीने पुढील तपासाला सुरुवात केली. त्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर यांच्याकडे देण्यात आला. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर यांनी दसरखेडा टोल नाक्यावर जाऊन येणाऱ्या जाणाऱ्या लक्झरी बसेससह ट्रकचा तपशील संकलित केला. कोणत्या वेळेला किती आणि कोणत्या क्रमांकाचे ट्रक लक्झरी बस रवाना झाल्या याची देखील माहिती त्यांनी संकलित केली. टोल नाक्याहून सर्व माहितीचा तपशील घेतल्यानंतर MH18 M3397 या ट्रकवरील चालकाने दसरखेडा पोलिसांना या घटनेची माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हा ट्रक किती वाजता मलकापूरकडे रवाना झाला असेल या दृष्टिकोनातून पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर यांनी पुढील तपासाला दिशा दिली. या कालावधीत CCTV
फुटेज संकलित करण्यात आले. जवळपास 70 लक्झऱ्यांची तपासणी केली गेली. त्यातील नागपूरच्या दिशेने रवाना झालेली लक्झरी बसची माहिती घेत त्यातील 3 बसेसवर संशय व्यक्त करण्यात आला. या 3ही लक्झरी बसमधील नोंद असलेल्या प्रवाशांची माहिती घेण्यात आली. या लक्झरी बसेस कोणत्या हॉटेलवर अथवा धाब्यावर थांबल्या होत्या याची माहिती घेण्यात आली. CCTV फुटेजमध्ये एका सीट क्रमांकावरील 3 आढळून आले. थक्क करणाऱ्या या तपासातील माहितीच्या आधारे या लक्झरी बसमधील स्वप्नील परिहार या प्रवाशाच्या भ्रमणध्वनीवरून या बसचं तिकीट नागपूरपर्यंत बुक झाल्याचे निष्पन्न झालं. त्या माहितीच्या आधारे मुक्ताईनगर पोलिसांचं एक पथक तातडीने गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा या गावी पोहोचले. तिरोडा या गावातील 6 गावांची माहिती घेतली असता त्यातील बोदा येथील रहिवासी असलेल्या स्वप्नील परिहार या तरुणांचा शोध लागला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचा साथीदार भरत याचं नाव पुढे आलं. त्यामुळे त्यालाही पोलीस पथकानं ताब्यात घेतलं. दोघांनी पोलिसी खाक्या बघून आपण दोघांनी सिद्धार्थ याला सीट क्रमांक 9 व 10च्या खिडकीतून धावत्या लक्झरी बसमधून फेकून दिल्याची कबुली दिली. प्रवासादरम्यान मयत सिद्धार्थ हा वेड्यासारखा अंगावर धावून येत दारूच्या नशेत पैशाची मागणी करत होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याला दोघा मद्यपी मित्रांनी बसच्या खिडकीतून फेकून दिल्याची कबुली दिली. दोघांना अटक करण्यात आली. अटकेतील दोघांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. दोघांना पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या सक्षम हजर करण्यात आलं. अशा प्रकारे हा रस्ता अपघात नसून घातपाताचा प्रकार असल्याचं पोलीस निरीक्षक नागेश मोहिते आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर यांच्या चाणाक्ष बुद्धीने 13 दिवसात उघड केले. धन्यवाद. अशाच क्राईम कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.